तर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ऑफर दिलेली आहे। राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेसच्या नेत्यानं ऑफर दिलेली आहे। नाना पटोलेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ऑफर दिलेली आहे। ती ऑफर नेमकी काय आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। महायुतीमध्ये शिंदे आणि दादांची परिस्थिती खराब आहे असंही पटोले यावेळी म्हणालेले आहेत। तर आम्ही कुणाच्या ऑफरसाठी काम करत नाही असं बावनकुळे म्हणाले। दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची हालत खराब आहे। त्यांना भाजप आता पुढच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अशी पण व्यवस्था करून ठेवणार आहे। त्यामुळे आताही बिघडलेलं नाही आहे। काँग्रेसकडे त्यांनी यावं, दोघांनाही जे पहिल्या खुर्चीवर यायचं मुख्यमंत्र्याचं स्वप्न पडतं आहे आताही, तर आम्ही ते पूर्ण करू। त्यामुळे महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्हाला जे काही त्रास होतो आहे त्याच्यातून तुम्हाला मुक्त होण्याची संधी आहे। बुरा न मानो होली आहे। डबल इंजिन सरकारचा संकल्प आहे 14 कोटी जनतेच्या विकासाचा। त्यामुळे आम्ही विकासाला पुढे नेण्याकरता काम करतो आहे, अशा ऑफर करता काम करत नाही आहे। नाना पटोलेजी आणि महाविकास आघाडीला मॅन्डेट मिळाला आहे की त्यांनी अपोजिशनमध्ये काम करावं आणि अपोजिशनमध्ये सरकारला चांगल्या सूचना द्याव्या, सरकारला चांगल्या सूचना देऊन सरकारला विकासाकडे न्यावं। तुम्ही सुद्धा विकासाकरता मदत करावी। होळीच्या दिवशी आज सर्व मतभेद दूर सारून आपण एकत्र महाराष्ट्र पुढे नेऊया।